गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? ठीक आहे. Our today's chapter is morphology of flowering plant. You know, there are various branches of biology like morphology, anatomy, cytology, histology, genetics, physiology, and so on. अनेक बायोलॉजीच्या ब्रँचेस आहेत. त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाची ब्रँच, पहिली ब्रँच आहे ती बायोलॉजीची, म्हणजे मॉर्फॉलॉजी. मॉर्फॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ एक्सटर्नल कॅरेक्टर्स ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. बाहेरून दिसणाऱ्या कॅरेक्टरचा स्टडी करणारी ब्रँच म्हणजे मॉर्फॉलॉजी. जसं एखाद्या पर्सनची हाईट आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर त्याला कुठली टेस्ट त्याला कुठली ब्लडची टेस्ट किंवा कुठली युरिन टेस्ट घ्यायची गरज आहे का? नाही. अंदाजे पाहिलं की आपण सांगू शकतो की त्याची हाईट अंदाजे एवढी आहे, कारण हाईट ही आपली मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर आहे. एखाद्याचा स्किन कलर कोणता कलर आहे याच्यासाठी कुठल्या केमिकल ॲनालिसिसची गरज नाहीये. आपण पाहिलं की सांगू शकतो याचा स्किन कलर असा आहे, कारण आपली हाईट, आपला कलर, आपला फेशियल ॲपिअरन्स या सर्व मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत. आणि अशा एक्सटर्नल कॅरेक्टरचा स्टडी करणारी बायोलॉजीची ब्रँच म्हणजे मॉर्फॉलॉजी. प्लांट मध्ये म्हटलं तर प्लांटची हाईट किती आहे, फ्लावरचा ॲपिअरन्स कसा आहे, मॉर्फॉलॉजी किंवा एक्सटर्नली त्याचे कलर कुठला आहे, ॲपिअरन्स कसा आहे, साईज, शेप, मग तो लीफचा असो, फ्लावरचा असो, फ्रूटचा असो, सीडचा असो, या सर्व मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर आहे. म्हणजे ज्या कॅरेक्टर्स आपल्याला बाहेरून दिसतात त्या मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स आणि त्यांचा स्टडी करणारी बायोलॉजीची ब्रँच म्हणजे मॉर्फॉलॉजी. यापूर्वी तुम्ही किंगडम प्लांटीचे ग्रुप स्टडी केले असणार आहे, जसा थॅलोफायटा, अल्गी. या अल्गीच्या सेल्स त्यांच्या एक्सटर्नल कॅरेक्टरचा स्टडी करणे म्हणजे मॉर्फॉलॉजी. त्यांच्यामध्ये प्लांट बॉडीचं डिफरन्सिएशन झालंय का? नाही. प्लांट बॉडी इज अनडिफरन्शिएटेड. अनडिफरन्शिएटेड प्लांट बॉडी आहे थॅलोफायटाची. थोडस डिफरन्शिएशन स्टार्ट कोणामध्ये झालं तर ते झालं ब्रायोफायटामध्ये. थोडस डिफरन्सिएशन झालेलं आहे. थॅलॉइड प्लांट बॉडी आहे आणि ही प्लांट बॉडी जमिनीमध्ये फिक्स करण्यासाठी रायझॉइड्स, रूट लाईक स्ट्रक्चर डेव्हलप झालेले आहे. सो रूट लाईक स्ट्रक्चर्स, रायझॉइड्स आर डेव्हलप्ड फॉर फिक्सेशन ऑफ प्लांट बॉडी टू सबस्ट्रॅटम अँड ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स. आणि मग त्याच्यानंतरचा ग्रुप जो अस्तित्वात आला, टेरिडोफायटा. या टेरिडोफायटामध्ये मात्र कम्प्लिटली डिफरन्शिएटेड प्लांट बॉडी आहे. वेल डिफरन्शिएटेड प्लांट बॉडी. and from Pteridophyta onwards
plant body is differentiated into true roots, true stem and true leaves. वेल डिफरन्शिएटेड प्लांट बॉडी कुणाकुणामध्ये आहे? टेरिडोफाइटा, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म. कशामध्ये डिफरन्शिएट झालेली आहे? प्लांट बॉडी इज वेल डिफरन्शिएटेड इनटू रूट, स्टेम अँड लीव्स. वेल डेव्हलप्ड रूट सिस्टीम इथं आहे, स्टेम आहे आणि लीव्स आहे. मग पुढचा जो ग्रुप आहे त्याचा एंजिओस्पर्म, त्यांनाच आपण हायर प्लांट म्हणतो, फ्लावरिंग प्लांट म्हणतो. या फ्लावरिंग प्लांट मध्ये सुद्धा प्लांट बॉडीचं वेल डिफरन्शिएशन झालेलं आहे. प्लांट बॉडी इज वेल डिफरन्शिएटेड इनटू रूट, स्टेम and leaves. वेल डिफरन्शिएशन झालेलं आहे प्लांट बॉडीचं, रूट, स्टेम आणि लीव्स. आता शिवाय आणि याच्यामध्ये रिप्रोडक्शनच्या प्रोसेससाठी फ्लावर डेव्हलप झालेला आहे. रिप्रोडक्शनच्या प्रोसेस नंतर फ्लावरचं कन्व्हर्जन फ्रूट मध्ये होतं. त्या फ्रूट मध्ये एक किंवा अनेक सीड असणार आहेत. आणि म्हणून आपल्याला या चॅप्टर मध्ये रूटचे मॉडिफिकेशन कोणते आहेत ते स्टडी करायचं आहे. स्टेम मध्ये असणारे सर्व टाईपचे मॉडिफिकेशन स्टडी करायचे आहेत. लीव्स, त्याच्यामध्ये पण अनेक टाईपचे मॉडिफिकेशन आहेत, तेही आपल्याला स्टडी करायचे आहेत. आणि मग फ्लावरचं स्ट्रक्चर, फ्रूट, सीड्स, हे सर्व आर्टिकल आपल्याला स्टडी या चॅप्टर मध्ये करायचे आहेत. सुरुवातीला आपण पाहूया या प्रत्येक पार्टची आवश्यकता काय. प्लांट बॉडी मध्ये जे 3 मेन पार्ट तर येतात व्हेजिटेटिव्ह बॉडीचे, रूट, इट फिक्स द प्लांट बॉडी टू सबस्ट्रॅटम and absorbs water and minerals from soil. दोन बेसिक फंक्शन रूटचे महत्वाचे आहेत. इतर ऍडिशनल फंक्शन असतील, पण हे बेसिक आणि मेन फंक्शन्स आहेत. आणि जी प्लांट बॉडी, याच्यानंतर स्टेम म्हणजे रूट सिस्टीमचा महत्वाचा पार्ट आहे रूट्स. आणि शूट सिस्टीम मध्ये काय काय आहे? स्टेम आणि या स्टेमवर डेव्हलप होणारे लीव्स. स्टेम आणि डेव्हलप होणारे लीव्स, याच्यावर ब्रांचेस पण डेव्हलप होणार, लीव्स पण डेव्हलप होणार, त्याच्यासाठी किंवा फ्लावर पण डेव्हलप होणार, फ्रूट पण डेव्हलप होणार या स्टेम वरती. आणि लीव्स कशासाठी डेव्हलप केलेत? जनरली लीव्स आर डेव्हलप्ड फॉर प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस. एक्सचेंज ऑफ गॅसेसच्या प्रोसेस साठी डेव्हलप केलेले आहेत. आणि फोटोसिंथेसिस या प्रोसेस साठी लीव्स डेव्हलप केलेले आहेत. दादा बघ रे, मेसेज काय त्याची. तर बेसिक पार्ट हे आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेस साठी फ्लावर डेव्हलप केलेलं आहे. आणि शेवटी फ्रूट्स आणि सीड्स त्याच्यामध्ये तयार झालेले आहेत.
फ्रुट्स आणि सीड्स त्याच्यामध्ये तयार झालेले आहेत. सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस, त्यासाठी फ्लावर्स, फ्रूट, सीड्स हे त्याचे प्रोडक्ट आहेत. आता अगोदर आपण रूट म्हणजे काय आणि रूटचे स्ट्रक्चर कसं आहे, फंक्शन्स कसे आहेत, मॉडिफिकेशन कसे आहेत त्याचा स्टडी करू. रूट सिस्टीम जी इथं बनलेली आहे, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म तिन्ही ग्रुपमध्ये रूट सिस्टीम आहे. तिन्ही ग्रुपमध्ये रूट सिस्टीम डेव्हलप झालेली आहे. आणि रूट सिस्टीम जनरली अंडरग्राउंड आहे. रूट सिस्टीम जनरली कशी आहे? अंडरग्राउंड आहे. Roots are generally underground, but it is not true about for all types of roots, because there are some modified roots, but generally underground. आता अंडरग्राउंड आहे म्हटल्यानंतर यांना आपण काय म्हणतो? पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक. पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक म्हणजे जमिनीच्या दिशेनं रूट्स वाढत असतात. पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक म्हणजे पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉपिक, पाण्याच्या दिशेनं पण ते वाढतायत. आणि त्यालाच आपण मग जमिनी इकडं वर म्हटलं तर पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक. स्टेमचा विचार केला तर शूट सिस्टीम कशी आहे? जनरली एक्सेप्शन असती, परंतु शूट सिस्टीम जनरली पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक, निगेटिव्हली जिओट्रॉपिक, अपोजिओट्रॉपिक. पण रूट सिस्टीम म्हटलं तर पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक, निगेटिव्हली फोटोट्रॉपिक, हायड्रोट्रॉपिक पण पॉझिटिव्हली आहे. या रूट्स मध्ये अंडरग्राउंड जनरली आहेत. या रूट्स मध्ये नोड्स आणि इंटरनोड्स असतील का? लीव्स आर absent. Nodes and internodes are also absent in root system. याच्यामध्ये लीव्स पण नाहीत आणि नोड्स इंटरनोड. तुम्हाला आपण सर्वांनी ऊस पाहिलेला आहे. त्या ऊसामध्ये असा नोड दिसतोय, इंटरनोड. नोड इंटरनोड अल्टरनेट दिसतात का? अल्टरनेट नोड्स आणि इंटरनोड दिसतात की नाही? ती स्टेम आहे, त्यात असणार. पण रूट्स मध्ये मात्र नोड्स आणि इंटरनोड्स नसतात. आणि मेन फंक्शन काय? टू फिक्स द प्लांट बॉडी टू सबस्ट्रॅटम अँड ऍब्सॉर्ब्स वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम सॉइल. मेन फंक्शन तर हे झाले, परंतु त्याच्याबरोबर ऍडिशनल फंक्शन म्हटलं तर भरपूर आहेत. ऍडिशनल सपोर्ट देण्यासाठी रूट डेव्हलप झालेले आहेत काही प्लांटमध्ये. एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस करण्यासाठी काही प्लांटमध्ये रूट डेव्हलप झालेले आहेत. फूडचं स्टोरेज, समजा गाजर, कॅरट, मुळा, याच्यामध्ये फूडच्या स्टोरेजसाठी हे मॉडिफाय झालेले आहेत. म्हणजे हे मॉडिफिकेशन वेगवेगळ्या पद्धतीनं झालेलं असतं. तेही आपल्याला आता इथं स्टडी करायचं आहे. त्याच्यापूर्वी आपण रूटचं स्ट्रक्चर स्टडी करू. रूटचं स्ट्रक्चर पाहूया.
स्ट्रक्चर ऑफ टिपिकल रूट. टिपिकल रूटचं स्ट्रक्चर आपण स्टडी करू. The typical root consists of a cap-like structure called as root cap. Cap-like structure called as root cap for protection. Then it is followed by a zone of cell division. It is a zone or meristematic zone. Meristematic zone. This meristematic zone is then followed by zone of elongation. Zone of elongation. And finally there is a zone of maturation. So typical root consists of root cap followed by zone of meristem followed by zone of elongation followed by zone of maturation. असे वेगवेगळे झोन्स यामध्ये पाहायला मिळतात. टिपिकल रूट मध्ये हे झोन्स पाहायला मिळतात. फर्स्ट अबाउट रूट कॅप. या रूट मध्ये प्रोटेक्शन साठी रूट कॅप डेव्हलप झालेले असतात. इथं ग्रोईंग पॉइंट्स आहेत, मेरिस्टेमॅटिक रिजन आहे, त्या रिजनचं प्रोटेक्शन करण्याचं काम रूट कॅप करतात. जे ॲक्वॅटिक प्लांट आहेत, फॉर एक्झाम्पल पिस्टिया ॲक्वॅटिक प्लांट आहे, अशा ॲक्वॅटिक प्लांट मध्ये रूट कॅप नसतात, त्याच्या ऐवजी रूट पॉकेट्स त्यांच्यामध्ये असतात. हे रूट जमिनीमध्ये खोल 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 जात असताना याच्यातून म्युसिलॅजिनस केमिकल सिक्रीट केलं जातं आणि त्याच्यामुळं त्या सॉइल मधून रूट पुढं जाणं शक्य होतंय. तर या रूटचं प्रोटेक्शन करण्यासाठी रूट कॅप डेव्हलप झालेले आहेत. Then it is followed by मेरिस्टेमॅटिक झोन. मेरिस्टेम प्लांट मध्ये जिथं कुठं मेरिस्टेम आहे तिथं ग्रोथ असते, ग्रोईंग रिजन आहे. मेरिस्टेमॅटिक सेल्स म्हणजे ज्या ठिकाणी सेल सतत डिवाइड होणार, नवीन सेल बनत राहणार, तो रिजन जो असतो त्याला आपण मेरिस्टेम म्हणतो. ज्या सेल्स सतत डिवाइड होतात आणि नवीन सेल्स बनवतात त्याला आपण मेरिस्टेमॅटिक सेल्स म्हणतो, मेरिस्टेमॅटिक रिजन म्हणतो. तर हा मेरिस्टेमॅटिक रिजन इथं असल्यामुळं सतत ग्रोथ होणार, डिव्हिजन होऊन रूट पुढं जाणार आहे सॉइल मध्ये. ज्या नवीन तयार झालेल्या सेल्स असतील त्या सेल हळूहळू काय होतात, त्या सेल्स मोठ्या होतात, इलॉंगेट होतात, अशा इलॉंगेट होतात, त्यात व्हॅक्युअल्स तयार होतात, त्याला व्हॅक्युअलेशन पण म्हणतो आपण. आणि नवीन तयार झालेल्या मेरिस्टेमॅटिक सेल पासून तयार झालेल्या ज्या सेल्स आहेत त्या सेल इलॉंगेट होतात आणि इलॉंगेशनचा हा जो झोन आहे, व्हॅक्युलेशनचा हा जो झोन दिसतोय आपल्याला, हा, आणि त्याच्यानंतर इलॉंगेट झाल्या सेल्स की या सेल हळूहळू डिफरन्शिएट होऊ लागतात. मग इपिडर्मिसच्या सेल वेगळ्या होणार,
कॉर्टेक्सच्या सेल वेगळ्या होणार, झायलमच्या सेल वेगळ्या होणार, फ्लोएमच्या सेल वेगळ्या होणार. अशा डिफरन्शिएटेड सेल्स या मॅच्युरेशन झोनमध्ये तयार होत असतात. त्यामुळं त्याला आपण झोन ऑफ मॅच्युरेशन म्हणतो. झोन ऑफ मॅच्युरेशन. This zone of maturation develops many hairy structures, many short lifespan having hairy structures. अनेक शॉर्ट लाईफ स्पॅन असलेले इफिमेरल ही टर्म आपण बायोलॉजीमध्ये जिथं कुठं येईल त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, शॉर्ट लाईफ स्पॅन असणार जे काही असेल त्याला इफिमेरल EPHIMERAL इफिमेरल. शॉर्ट लाईफ स्पॅन असणारे हेअरी स्ट्रक्चर जे इथं डेव्हलप होतात त्याला आपण रूट हेअर्स म्हणतो. रूट हेअरचा हा रिजन आहे. झोन ऑफ मॅच्युरेशन मध्ये रूट हेअर्स मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्यामुळं वॉटर आणि मिनरलचं ऍब्सॉर्प्शन मॅक्झिमम कोणत्या रिजन मध्ये होतं असा जर MCQ तुम्हाला विचारला गेला तर त्याचं आन्सर आहे झोन ऑफ मॅच्युरेशन इज रिस्पॉन्सिबल फॉर मॅक्झिमम ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स. वॉटर आणि मिनरलचं ऍब्सॉर्प्शन करण्यासाठी मॅक्झिमम ऍब्सॉर्प्शन याच रिजन मधून होणार. व्हॉट इज द रोल ऑफ रूट हेअर? Root hairs are responsible for absorption of water and minerals. Root hairs are responsible for absorption of water and minerals and it increase the surface area of root. त्या रूटचा सरफेस एरिया वाढवायचं काम सुद्धा रूट हेअर्स करणार. सतत नवीन रूट हेअर तयार होतात, रिप्लेस होतात, नवीन तयार होणार, जुने जाणार, नवीन तयार होणार, जुने जाणार. आपण जर एखादं प्लांट आणला असेल, समजा गार्डन मधून एखादं प्लांट आणलेलं आहे. आता या सीझन मध्ये आपल्याला माहिती आहे की रोडला सगळीकडे बसलेले असतात ते लोक वेगवेगळे प्लांट घेऊन. जर तिथून एखादं प्लांट आपण आणलं आणि त्या प्लांट आपण ट्रान्सप्लांटेशन म्हणजे आपल्या गार्डन मध्ये कुठं आपल्याला जिथं लावायचंय तिथं ते प्लांट कल्टिवेट करतो आपण. पण हे कल्टिवेशन करताना जर तुम्ही त्या प्लांटचे रूट हेअर रिमूव्ह केले आणि मग कल्टिवेशन जर तुम्ही केलं तर ते प्लांट ग्रो होणार नाही. कारण रूट हेअर्स ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर आणि मिनरल्स यासाठी अतिशय महत्वाचे आहे. रूट हेअर्स फार महत्वाचे आहेत त्यासाठी. तेव्हा टिपिकल स्ट्रक्चर काय सांगता आपल्याला? इट कन्सिस्ट ऑफ रूट कॅप, झोन ऑफ मेरिस्टेम, झोन ऑफ इलॉंगेशन अँड झोन ऑफ मॅच्युरेशन. रूट कॅप ते रूट ज्यावेळी जमिनीत जाणार आहे, पुढं जाणार आहे, तर पुढं त्या रूटला जाण्यासाठी एक मार्ग तयार करणं आवश्यक आहे. ते काम सुद्धा रूट कॅप करेल आणि जे इनर डेलिकेट पार्ट आहेत त्याचं प्रोटेक्शन सुद्धा ते करेल. त्यात म्युसिलॅजिनस सबस्टन्स तिथून सिक्रीट केला जातो आणि त्या सॉइल मधून मार्ग काढला जातो पुढं. Then it is followed by zone of meristem, मेरिस्टेमॅटिक सेल्स. प्लांट मध्ये ग्रोथ कुठं होणार? जिथं मेरिस्टेमॅटिक सेल असतात तिथं ग्रोथ होत असते. कारण मेरिस्टेमॅटिक सेल म्हणजे अशा सेल की ज्या सतत ग्रो होतात आणि नवीन सेल्स बनवतात.
आणि नवीन बनलेल्या सेल आहेत त्या मग मोठ्या 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 होत राहतात, इलॉंगेट होत राहतात. त्यात व्हॅक्युअल्स जे आहेत ते पण मोठे 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 होतात. म्हणून याला इलॉंगेशनलाच दुसरी टर्म यूज केलेली आहे, व्हॅक्युलेशन. आणि नंतर होतं मॅच्युरेशन, त्याचाच मॅच्युअर झोन तयार होतो. म्हणजे ज्या सेल नवीन बनलेल्या आहेत त्या सेल आता डिफरन्शिएट होत आहेत, कामाची विभागणी केली जाते आहे. काही सेल पासून एपिडर्मिस बनणार, काही सेल पासून कॉर्टेक्स बनणार, काही सेल पासून जायलम बनणार, काही सेल पासून फ्लोएम बनणार. म्हणजे वेगवेगळ्या टाईपच्या सेल्स किंवा टिश्यूज या रिजन मध्ये बनतात. आणि याच रिजन मध्ये छोटे छोटे हेअरी स्ट्रक्चर सुद्धा बनतात. त्यांना आपण म्हणतो रूट हेअर्स. अँड दिस रिजन इज रिस्पॉन्सिबल फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम सॉइल. सॉइल मधून वॉटर आणि मिनरल्स यांचं ॲब्सॉर्प्शन करण्यासाठी मेनली रिस्पॉन्सिबल कोणता रिजन आहे हे तुम्हाला विचारलं जाईल. मग याचा जो MCQ आहे तर त्या प्रत्येकाचं फंक्शन विचारलं जाईल. समजा रूट कॅप प्रोटेक्शन, मेरिस्टेमॅटिक झोन सेल डिव्हिजन, झोन ऑफ इलॉंगेशन समजा व्हॅक्युलेशन म्हटलं असेल, झोन ऑफ मॅच्युरेशन ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम सॉइल. असं तुम्हाला क्वेश्चन यावरती विचारले जाऊ शकतात. त्यामुळं तुम्ही हे स्ट्रक्चर व्यवस्थितपणे तुमच्या बुकमधून पहा, नोट्समधून पहा. मी पण तुम्हाला नोट